झालं का बेटा? हे बेटा सर्वात पहिल्यांदा जो इक्वेशन मिळाला होता तो कसा होता? आर बार इज इक्वल टू डी होता, बरोबर का? आणि इथं कसं आहे? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू, सॉरी एन बार नहीं एन कैप है, क्या है? एन कैप है, क्या है? एन कैप, एन कैप इज इक्वल टू पी, बरोबर का? हा काय आहे? नॉर्मल वेक्टर आहे, प्लेनला नॉर्मल असलेला वेक्टर आहे हा. हा काय आहे? नॉर्मल वेक्टर आहे, नॉर्मल वेक्टर टू प्लेन. आणि हा काय? युनिट वेक्टर परपेंडिकुलर टू प्लेन. ठीक आहे, हे पूर्ण वेक्टर आहे, हा युनिट वेक्टर आहे. काय फरक आहे दोघांमध्ये? या वेक्टरला ह्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यावर युनिट वेक्टर मिळते. ठीक आहे, तर हे आणि हे सेम नाही आहे. दुसरी गोष्ट, हा जो आहे एक स्केलर व्हॅल्यू आहे. ती स्केलर व्हॅल्यू कशी मिळाली? ए बार डॉट एन बार केल्यानंतर, ए बार डॉट एन बार केल्यानंतर ही डी मिळते, बरोबर का? आणि हे काय आहे? ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन. हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. परपेंडिकुलर आणि नॉर्मल सेमच आहे, पण इथं नॉर्मल बरोबर कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी परपेंडिकुलर. हा पी काय आहे? डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन, बरोबर. तर कार्टेशियन फॉर्म मध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेलं असणार आहे. डायरेक्टली तुम्ही ए बेटा कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन कसा होता? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं असणार आहे. आणि तुम्हाला डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन विचारतात. तुम्ही या डी ला इकडे घेऊन गेला तर पी भेटत नाही. ह्याचा कार्टेशियन फॉर्म कसा आहे ते तुम्हाला सांगतो. ए बेटा ह्याचा जो कार्टेशियन फॉर्म आहे त्याच्यामध्ये एल एक्स एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी अशा फॉर्म मध्ये इथं दिलंय का बाबा? कुठं दिलं? हा इथं आहे बघा, इथं दिले. ए बेटा याचा कार्टेशियन फॉर्म असा आहे, याचा कार्टेशियन फॉर्म असा आहे, याचा कार्टेशियन फॉर्म असा आहे. ठीक, हे काय आहेत? डायरेक्शन रेशोज आहेत. ए बी सी काय आहेत? त्या प्लेनला परपेंडिकुलर असणाऱ्या वेक्टर नॉर्मल वेक्टरचे हे काय आहेत? डायरेक्शन रेशोज आहेत. आणि हे काय आहेत? एल एम एन काय? डायरेक्शन कोसाइन्स आहे, हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. तर आता तुम्हाला असा इक्वेशन दिलेला असणार आहे आणि पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेलं असणार आहे. दिलेला असणार आहे ए बी सी, त्याच्याऐवजी एल एम एन कसं आणायचं? ए बी सी ला रिप्लेस करून एल एम एन कसं आणायचं? ए बेटा ए ला स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर त्याच्याने डिवाइड केल्यानंतर एल ची व्हॅल्यू मिळते बघा. एलचा फॉर्म्युला बघितलं होतं पण आपण, डायरेक्शन कोसाइनचा फॉर्म्युला काय होता? बरोबर, म्हणजे याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ने डिवाइड करावं लागेल. याला पण ह्याला पण ह्याला पण, मग एल एम एन भेटतं इक्वल टू, मग राईट साईडला काय मिळते? डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. तसा एक क्वेश्चन दाखवतो तुम्हाला आहे. क्वेश्चन काय बघा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच इज ॲट डिस्टन्स 6 युनिट फ्रॉम ओरिजिन टू विच वेक्टर दिस इज नॉर्मल. हे कुठला वेक्टर दिलाय? त्या प्लेनला परपेंडिकुलर जो वेक्टर असतो, ओरिजिन पासून जो वेक्टर असतो परपेंडिकुलर, त्याला आपण एन बार म्हणतो. या प्लेनला परपेंडिकुलर वेक्टर ते दिलेलं आहे, हा एन बार दिलेला आहे. आणि हा डिस्टन्स दिलेला आहे बघा, हा डिस्टन्स किती असतो? पी. हा डिस्टन्स सुद्धा दिलेला आहे. मग आता फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड द वेक्टर इक्वेशन. ए बेटा ह्याचा वेक्टर इक्वेशन कसा होता? वेक्टर इक्वेशन कसा होता ह्याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये बघितलं काय होता? एन कॅप पी, बरोबर. हे पी माहिती आहे, पण एन कॅप माहिती आहे का? एन कॅप माहित नाही, एन बार माहिती आहे. हे युनिट वेक्टर आहे. तर एन बार पासून एन कॅप कसं भेटेल? या वेक्टरला याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करावं लागेल. या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यावर एन कॅप मिळते काय? बरोबर, इथं टाकल्यानंतर ते लक्षात आलं का बेटा? वेक्टर इक्वेशन फॉर्म केलं. त्याच्यानंतर फाइंड द परपेंडिकुलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम प्लेन. आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे प्लेनचा कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे. कसला इक्वेशन दिलेलं आहे? प्लेनचा कार्टेशियन इक्वेशन. हे बघा कार्टेशियन इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0. ठीक आहे, अशा फॉर्म मध्ये असतो. काय दिलेलं आपल्याला? एक्स मायनस 3y प्लस 4z मायनस 6 इक्वल टू 0. आता इथे ए ची व्हॅल्यू काय? हे बेटा ए ची व्हॅल्यू काय? ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू. ठीक आहे,
आता ह्याच्यावरनं एल एम एन कसा भेटेल? एल एम एन कसा भेटेल? एल साठी ए डिवायडेड बाय काय करावं लागेल? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1चा स्क्वेअर 1, त्याचा स्क्वेअर 9, याचा स्क्वेअर 16. हे किती येतं बेटा? 25 26 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 26. हे नेहमी स्क्वेअर रूट ऑफ 26च येणार आहे. एम काय येणार आहे? -3 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, आणि एन काय येणार आहे? 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ. एल एम एन भेटले आपल्याला. आता पी कसा भेटेल? एक मिनिट, ह्याला काय करतो बघा. हा एक्स मायनस 3y प्लस 4z -6 होता का नाही? ते तिकडे घेऊन जातो, +6 होते. आता ए बेटा, याला फक्त स्क्वेअर रूट ऑफ 26 ने डिवाइड करतो. याला स्क्वेअर रूट ऑफ 26 ने डिवाइड करतो. तर हा एक्स 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 26 -3 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 26 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 26 आणि 6 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 26. ठीक आहे, तर हा डिस्टन्स आहे. आता तुम्ही इथं बघा, ए बेटा, कॉमन डिनॉमिनेटर म्हणून परत स्क्वेअर रूट ऑफ 26 मल्टिप्लाय करता, वरचा खर्च कॅन्सल करता, मग ते डिस्टन्स राहत नाही. हे एल एम एन ठेवण्यासाठी रूटला ठेवाच लागेल, डिनॉमिनेटरला ही टर्म ठेवाच लागणार. इथं करू शकता का क्रॉस मल्टिप्लाय? अल्जेब्रामध्ये काय पण करू शकतो. कॉमन डिनॉमिनेटर घेऊन स्क्वेअर रूट घेऊन हे परत इथं मल्टिप्लाय केलं तर परत हेच इक्वेशन येते, बरोबर आहे का? पण इथं करायचं नाही हा क्रॉस मल्टिप्लाय. येते का लक्षात? म्हणून इथे आहे ना, मागच्या क्वेश्चन मध्ये पण ते ऍज इट इज ठेवलं असतं तरी चाललं असतं, क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही. वेक्टर इक्वेशन एलिमेंटच्या जागी टेक ना तिथे काय म्हणते? अंडर रूट 26 परत राईट हँड साइड ऑफ सर्कल नाही ते एलिमेंटची व्हॅल्यू आहे. नाही, बरोबर आहे, पण या इक्वेशनला बोथ साईडला मी रूट 26 ने डिवाइड केलो. कशाने केलो? फक्त इकडे कसं करणार? एका इक्वेशनला बॅलन्स करण्यासाठी लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सेम ऑपरेशन करावं लागेल. मी या इक्वेशनला काय केलो? लेफ्ट हँड साईडला स्क्वेअर रूट ऑफ 26 नी आणि राईट हँड साईडला सुद्धा स्क्वेअर रूट ऑफ 26 नी डिवाइड केलं. तसं केल्यामुळे काय झालं? वरती ए होता, ए डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 26 म्हणजे काय? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे एल झाला. आता हा काय झाला? एल. हा एम झाला, हा एन झाला, आणि इथं राईट साईडला पी भेटला आपल्याला. येतं का लक्षात बेटा? ठीक आहे, तर डिस्टन्स काय? 6 अपॉन 26. ठीक आहे, असे क्वेश्चन आहेत बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन. आता त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. कुणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे? म्हणजे तो एन बार वेक्टर होता का नाही, त्याचे फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे हा प्लेन आहे, हा एन बार वेक्टर आहे, या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? हे बेटा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन. हा प्लेन दिलेला आहे. ए बेटा, हा प्लेन दिलेला आहे. प्लेन कुठल्या फॉर्म मध्ये दिलेला आहे? हा प्लेनचा इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये. ते आपल्या फॉर्म मध्ये दिलेलं नाही. हा नाही, ह्याच्या अगोदर आपण केलं होतं का नाही? या फॉर्म मध्ये नाही आहे. एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी या फॉर्म मध्ये नाही आहे. नॉर्मल फॉर्म मध्ये दिलेला नाही आहे. नॉर्मल फॉर्म मध्ये जो कार्टेशियन फॉर्म भेटत होता का आपल्याला, कुठे गेलो बाबा? या फॉर्म मध्ये दिलेला नाही आहे. हे सुरुवातीचा कार्टेशियन फॉर्म दिलेला, सुरुवातीच्या कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेले. या फॉर्म मध्ये आणल्यानंतर आपल्याला हा पी डिस्टन्स मिळतो. एकदा डिस्टन्स मिळाला की डिस्टन्स फॉर्म्युलाने पण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. तसंच केलंय का बघू? ठीक आहे, हिने काय केलंय? ठीक आहे, हा कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेला आहे. बेटा, कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन दिलंय म्हणलं तर एक्स सोबत वाय सोबत आणि झेड सोबत काय असतात? डायरेक्शन रेशोज, ए बी सी चे व्हॅल्यूज असतात, बरोबर का? डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल. त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज काय आहेत? 2 1 -2, बरोबर का? एक्सचा कोइफिशियंट ए, वायचा कोइफिशियंट बी, झेडचा कोइफिशियंट सी. डायरेक्शन रेशोज आहेत. ए बेटा, डायरेक्शन रेशोज वरनं डायरेक्शन कोसाइन्स कशी भेटतील? याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर 4, 4 + 4 8 + 1 9, स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. तर त्याला डायरेक्शन रेशोजला 3 ने डिवाइड केलं, डायरेक्शन कोसाइन्स होते. आता त्या डायरेक्शन कोसाइन वरनं काय करायचं? ए बेटा, या इक्वेशनला बोथ साईडला 3 ने डिवाइड करतो. तशा फॉर्म मध्ये लिहिलंय बघा, बोथ साईडला 3 ने डिवाइड केल्यानंतर असा इक्वेशन मिळाला. तर हा डिस्टन्स आहे. हा काय आहे? डिस्टन्स आहे. त्या प्लेनचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आहे. डिस्टन्स एकदा मिळाल्यानंतर डायरेक्टली फुट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करण्याचे एल पी एम पी एन पी आहे. नॉर्मल फॉर्म मध्ये तो पॉइंट एन जो आहे
त्या पॉईंट एन चे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे LP MP NP. हे L आहे M आहे N आहे, त्याला फक्त फीनी मल्टिप्लाय करायचं, डायरेक्टली तुम्हाला कॉर्डिनेट्स मिळतात. रिमार्क्स मध्ये आहे का? हा, रिमार्क्स मध्ये आहे बघा. कुठे? इथे बघा. सांगायचं रोंग गेलं बरोबर का? इफ N इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन, देन कोऑर्डिनेट्स ऑफ N असे बरोबर. ठीक आहे, हेच पॉईंट आहे ना आता. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. हे बेटा, आता दोन प्लेन एकमेकाला काय व्हायला लागलेत? इंटरसेक्ट करायला लागले. हे दोन प्लेन इंटरसेक्ट करायला, हे दोन प्लेन एकमेकाला इंटरसेक्ट करायला, हे जिथे इंटरसेक्ट करायला लागलेत, हे बेटा हे दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट करायला लागले तिथे एक लाईन तयार व्हायला लागली की नाही? या लाईन मधून पास होणारा तिसरा प्लेन आहे, त्या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आपल्याला. लक्षात येते का? त्या वाक्याचा अर्थ काय बघा. हे दोन इंटरसेक्टिंग प्लेन आहेत, ह्यांची इंटरसेक्टिंग लाईन जी आहे त्याच्यातून पास होणारा तिसरा प्लेन, ही एक प्लेन आहे, ही एक प्लेन आहे. ह्याचा इक्वेशन काय? प्लेनचा इक्वेशन कसं लिहितो? R बार डॉट N बार इज इक्वल टू D. पहिला प्लेन आहे म्हणून N1 आणि D1 लिहिले, ठीक आहे. आणि दुसरा एक प्लेन आहे, असा एक प्लेन आहे, ठीक आहे. दुसरा एक प्लेन आहे असं. हे दोन लाईन, हे बेटा हे दोन प्लेन काय करायला लागलेत? इंटरसेक्ट करायला लागलेत. कुठे इंटरसेक्ट करायला लागलेत? इथे इंटरसेक्ट करायला, इथे इंटरसेक्ट करायला. या इंटरसेक्टिंग लाईन मधून आता एक तिसरी प्लेन पास व्हायला लागली, ही तिसरी प्लेन. येते का लक्षात तुम्हाला? हे तिसरी प्लेन आहे, ही पहिली प्लेन, ही दुसरी प्लेन. दोन्ही प्लेन जिथे इंटरसेक्ट करत होते त्या लाईन मधून तिसरी प्लेन पास व्हायला. या प्लेनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. या प्लेनचं इक्वेशन काय असणार आहे? हा असणार इक्वेशन. हे बेटा हा इक्वेशन असणार आहे. हे बेटा पहिल्या प्लेनचं इक्वेशन काय? R बार डॉट N1 बार, आणि राईट हँड साईडला आपण D1 लिहित होतो, ते लेफ्ट हँड साईडला आणल्यानंतर असं लिहितं काय? पहिल्या प्लेनचं इक्वेशन असा, दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन असा. हा इक्वेशन लक्षात ठेवायला सोपा आहे. काय होता इक्वेशन? प्लेनचा इक्वेशन काय होता? R बार डॉट N बार इज इक्वल टू D होतं. इथं करायचं काय? दोन प्लेन इन्व्हॉल्ड आहे म्हणून काय द्यायचं? N1 प्लस लॅमडा N2 इज इक्वल टू D1 प्लस लॅमडा D2. आता हा लॅमडा काय? लॅमडा एक नंबर आहे हा, म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये ते लॅमडा मिळणार आहे. ते लॅमडा परत रिसबस्टिट्यूट केल्यानंतर ना फायनल इक्वेशन मिळणार आहे. तुम्हाला क्वेश्चन दाखवता यायचा, इथंच आहे क्वेश्चन. ए बेटा लक्षात आलं का? हा फॉर्म्युला कुणाचा फॉर्म्युला? हा कुठल्या प्लेनचा आहे? तिसऱ्या प्लेनचा आहे. तिसऱ्या प्लेन दिसतंय का इथं? ही पहिली प्लेन, ही दुसरी प्लेन, आणि हा तिसरा प्लेन मधून चाललाय बघा, बरोबर का नाही? मधून चाललं का नाही तिसरा प्लेन? त्या तिसऱ्या प्लेनचा हा इक्वेशन आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. दोघांच्या मधून तिसरा चाललाय, त्या तिसऱ्याचं इक्वेशन आहे, ठीक आहे. ए बेटा आता क्वेश्चन कसा आहे बघा ह्याच्यावरती. ए बेटा क्वेश्चन कसा आहे बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू. हे एक पॉइंट आहे, अँड लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स. नीट लक्ष द्या काय म्हणलंय. लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स. हे दोन प्लेन आहेत, हे दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट व्हायला लागलेत त्या लाईन मधून तिसरा प्लेन पास व्हायला लागलाय, बरोबर का? तर काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे? पहिल्या प्लेनचा हा काय आहे? N बार आहे, N1 बार आहे. काय आहे? N1 बार आहे, बरोबर का? आणि हे D1 आहे, हा काय आहे? D1. हा काय आहे? N2 बार आहे, आणि हे काय? D2 आहे. या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. हा फॉर्म्युला का नाही आपल्याकडे? आता हिने राईट हँड साईडला होतं, लेफ्ट हँड साईडला आणलं बघा. हे टर्म राईट हँड साईडला होते, उगीच म्हणजे ठीक आहे, राहू दे, जसं आहे तसं. तुम्ही जसं लक्षात ठेवाल तसं व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. ते सबस्टिट्यूट केल्यानंतर ना हे बघा परत इथं राईट हँड साईडला घेऊन गेला, तिथं लिहिताना फॉर्म्युला ते राईट हँड साईडला घेऊन गेलेलंच लक्षात ठेवा. येते का लक्षात? हे बघा D1 प्लस लॅमडा D2 होता राईट हँड साईडला, बरोबर का? D1 प्लस लॅमडा D2 होता, आणि इथे R बार बरोबर काय होता? N1 बार प्लस लॅमडा N2 बार होता, बरोबर का? आता या लॅमडाला याच्या बरोबर मल्टिप्लाय केलं तर 2 लॅमडा I, 3 लॅमडा J, 4 लॅमडा K असं मिळतं, बरोबर का? मग इथं I ची टर्म मिळते, 2 लॅमडा I एक टर्म मिळते, इकडे एक I आहे. दोघांमधून I कॉमन घेतल्यानंतर ना 1 प्लस 2 लॅमडा हे ब्रॅकेटमध्ये राहतं बघा. हे कॅल्क्युलेशन लक्षात येते का कसं केलं? इथं 3 लॅमडा J मिळतंय, आणि इथं किती आहे? एकच J आहे, 1 J आहे, आणि इथं 3 लॅमडा J आहे.
दोघांमधनं जे कॅप कॉमन घेतल्यानंतर ना 1+3 लॅम्बडा आहे, बरोबर का? आणि तसंच हे आर बार, हे बेटा एक आर्बिटरी पॉईंट घेतो तुम्ही आपण, आर बारचे पॉईंट्स दिलेत बघा, आर बारचे पॉईंट्स दिलेत, एक आर्बिटरी पॉईंट घेतो तुम्ही. आर बार म्हणजे काय? तो आर्बिटरी पॉईंट पी चे पोझिशन वेक्टर. तो आर बार म्हणजे कोण आहे? तो दिलेला पॉईंट, त्याला आय जे के जोडा म्हणजे आर बार मिळतो, बरोबर का? हा आर्बिटरी पॉईंट आहे असं कन्सिडर करून ह्याला आय जे के जोडलं तर आर बार मिळते का नाही? आर बारची व्हॅल्यू टाकली बघा, आय जे के जोडायचं 1i + 2k, बरोबर ना? 1i + 2k, बरोबर का? त्याचा याच्याबरोबर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डॉट केल्यानंतर आय आय चे कोइफिशियंट मल्टिप्लिकेशन होणार, जे जे चे मल्टिप्लिकेशन, के के चे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना लेफ्ट हँड साईडला अशी एक व्हॅल्यू मिळेल, राईट हँड साईडला अशी एक व्हॅल्यू मिळेल. सगळ्याचा हिशोब केल्यानंतर ना लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड सगळं सॉल्व्ह केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला सुद्धा इन टर्म्स ऑफ लॅम्बडा काहीतरी व्हॅल्यू मिळते, राईट हँड साईडला सुद्धा इन टर्म्स ऑफ लॅम्बडा आणि काहीतरी नंबर मिळते. तर लॅम्बडाची व्हॅल्यू भेटणार आहे. हे बघा लॅम्बडाची व्हॅल्यू इथे भेटते. लॅम्बडाची व्हॅल्यू भेटली की नाही? ही लॅम्बडाची व्हॅल्यू परत काय करायची? ओरिजिनल इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. इथे मिळालं बघा इक्वेशन, इन टर्म्स ऑफ लॅम्बडा मिळालं का नाही? इथे लॅम्बडा टाका, इथे लॅम्बडा टाका, इथे लॅम्बडा टाका, तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन मिळतो. सगळीकडे लॅम्बडा टाकल्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू टाकली, इक्वेशन ऑफ प्लेन. पुढचा कन्सेप्ट बघा, अँगल बिटवीन प्लेन. दोन प्लेन मधला अँगल. हा एक प्लेन आहे, हा एक प्लेन आहे आणि दुसरा प्लेन, हा दुसरा प्लेन आहे. हे बेटा या पहिल्या प्लेनचा नॉर्मल, पहिल्या प्लेनचा नॉर्मल हा, नॉर्मल म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर. दुसऱ्या प्लेनचा नॉर्मल हा, नॉर्मल म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर. प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा. या प्लेन मधला अँगल, हा अँगल फाइंड आउट करायचा. हा जो अँगल असणार आहे तोच अँगल इथे पण असणार आहे, बरोबर? क्वाड्रिलॅटरल तयार होते, अपोजिट अँगल सेम असणार आहे, बरोबर? हा अँगल सेम आहे, तर हे अँगल सुद्धा काय असणार आहे? सेम असणार आहे. ऑपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल. तर हा अँगल आणि हा अँगल सेम असणार आहे. म्हणजे काय? दोन प्लेन मधला अँगल किती असणार आहे? दोन नॉर्मल मधला अँगल जेवढा असणार आहे तेवढा असणार आहे. हे नॉर्मल 1, नॉर्मल 1, हे नॉर्मल 2. या दोघातला अँगल किती असणार आहे? हा अँगल थीटा किती असेल? दोन वेक्टर मधला अँगल कसा फाइंड आउट करतात? डॉट प्रोडक्टने माहिती की आपल्याला. हे बेटा डॉट प्रोडक्ट किती असते? दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट विसरू नका, सांगा डॉट प्रोडक्ट किती असतो? मॅग्निट्यूड ऑफ n1 मॅग्निट्यूड ऑफ n2 इंटू कॉस ऑफ थीटा. ह्याच्यावरनं कॉस थीटाची व्हॅल्यू सांगा, n1 अपॉन, तर हा कॉस थीटा असा आहे. दोन प्लेन मधला अँगल हा आहे, बरोबर का? इथे बघा फॉर्म्युला, दोन प्लेन मधला अँगल हा आहे. दोन प्लेन मधला अँगल त्यांच्या नॉर्मल मधला अँगल आहे. येते का लक्षात? क्वेश्चन तसाच आहे बघा. फाइंड द अँगल बिटवीन, हे दोन प्लेन दिलेले आहेत. प्लेन बद्दल हे काय? हे बेटा हे काय? प्लेन मधला हा काय? नॉर्मल वेक्टर आहे. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी असतो. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी. हा n1 आहे, हा n2 आहे. या दोघांचा डॉट करायचा न्यूमरेटरला, दोघांच्या मॅग्निट्यूडचा मल्टिप्लिकेशन करायचं डिनॉमिनेटरला. जमेल का? दोघांचा डॉट वरती केलाय, दोघांच्या मॅग्निट्यूडचा काय केलेलं आहे? मल्टिप्लिकेशन केलंय. मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करायचं? याचा कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस ह्याचा कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस ह्याच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं. ठीक आहे. तर इकडे किती आला? कॉस थीटाची व्हॅल्यू 1/2 आली. कॉस थीटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते? 60 डिग्रीला. थीटाची व्हॅल्यू 60 डिग्रीला असते. त्याच्या पुढचा कन्सेप्ट बघा, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. कुणाकुणातला अँगल? अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. हा प्लेन आहे आणि हे बेटा एक लाईन पास व्हायला लागली, या प्लेन मधून एक लाईन पास व्हायला लागली. हे बघा ती लाईन अशी ड्रॉ करतो, ही लाईन त्या प्लेन मधून पास व्हायला लागली. तर आपल्याला अँगल कुठला फाइंड आउट करायचा? हा अँगल फाइंड आउट करायचा. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, हा अँगल फाइंड आउट करायचा, हा थीटा फाइंड आउट करायचा. या लाईन मधला आणि प्लेन मधला, प्लेन मधून अशी लाईन पास व्हायला लागली, प्लेन मधला आणि लाईन मधला अँगल फाइंड आउट करायचा. येते का लक्षात? हा थीटा फाइंड आउट करायचा. तर आपण ए बेटा हा थीटा फाइंड आउट करू शकत नाही. त्याच्यासाठी जसा मागच्या केसमध्ये दोन नॉर्मल मधला अँगल फाइंड आउट केलं होतं, तसं इथे सुद्धा काय करावं लागेल? या प्लेनला एक नॉर्मल वेक्टर माहिती असायला पाहिजे आपल्याला. प्लेनची नॉर्मल वेक्टर फॉर एक्झाम्पल ही आहे, प्लेनची नॉर्मल वेक्टर ही आहे, प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर एन बार. प्लेनला परपेंडिक्युलर म्हटलं तर
हा 90 डिग्री असणार आहे का नाही अँगल, बरोबर का? प्लेनला परपेंडिक्युलर आहे वेक्टर, म्हणजे प्लेन बरोबर याचा अँगल किती असणार आहे या वेक्टरचा, 90. हा टोटल जर 90 असेल तर हा उरलेला अँगल किती असणार आहे, हा अँगल किती असणार आहे, हा थीटा आहे, तर हा उरलेला अँगल किती असणार आहे, 90 मायनस थीटा. हा 90 मायनस थीटा आपण फाइंड आउट करू शकतो. हे वेक्टर आणि हे वेक्टर, या लाईनचा काहीतरी वेक्टर दिलेला असणार आहे. या लाईनचा वेक्टर डायरेक्शन वेक्टर बी बार आहे फॉर एक्झाम्पल. एका लाईनचा डायरेक्शन वेक्टर काय असतो, बी बार असतो, बरोबर का? लाईनचा इक्वेशन काय लिहितो तू, विसरलात का लाईनचा इक्वेशन? लाईनचा इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा लॅमडा बी बार, बरोबर का? तर ए बार काय होता, त्या लाईनवरचा एक पॉईंट होता. बी बार काय होता, त्या लाईनचा डायरेक्शन होता, बरोबर का? तर हा लाईनचा डायरेक्शन आहे, ठीक आहे. या लाईनचा इक्वेशन फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलंय, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. बी बार काय आहे, डायरेक्शन आहे याच्यातलं, आपल्याला बी बार लागायचा तो, आणि नॉर्मल वेक्टर यांच्यातला अँगल हा 90 मायनस थीटा कसा फाइंड आउट करू शकतो? दोन वेक्टर मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा? दोन वेक्टर मधला अँगल माहिती आहे का आपल्याला, कॉस थीटा. कसा फाइंड आउट करतो? थीटा इकडे काय आहे, 90 मायनस थीटा. कॉस ऑफ अँगल कसा फाइंड आउट करतो दोन वेक्टर मधला? दोन वेक्टर मधला कॉस ऑफ अँगल कसा असतो? त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय त्यांचा मॅग्निट्यूड, बरोबर का? त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय त्यांचा मॅग्निट्यूड. हे सगळं मॅग्निट्यूड मध्ये, कारण व्हॅल्यूज आहे, निगेटिव्ह नसणार आहे, ठीक आहे. कॉस पाय बाय 2 मायनस थीटा, पाय बाय 2 असेल तर कॉसचा काय होतो, साईन. तर ह्याला साईन थीटा असं पण लिहू शकतो. फॉर्म्युला हाच राहणार आहे, फॉर्म्युला हाच राहणार आहे. फॉर्म्युला काय, एन बार डॉट डी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार मॅग्निट्यूड, ठीक आहे. दोन प्लेन मधला अँगल, इथे फक्त कॉस थीटा होता, एका प्लेन मधला आणि लाईन मधला अँगल साईन थीटा आहे. येते का लक्षात? तोच आहे बघा फॉर्म्युला, साईन थीटा इज इक्वल टू बी बार डॉट एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ एन बार, डॉट म्हणा किंवा मल्टिप्लाय म्हणा. येते का लक्षात? फाइंड द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. एका लाईन मधला आणि प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा. ए बेटा, हे कशाचं इक्वेशन आहे, लाईनचं इक्वेशन. ह्याच्यातलं काय लागायचं आपल्याला, हा पॉईंट असतो, लाईनवरचा पॉईंट असतो, हा काय असतो, डायरेक्शन, हे लागायचं आहे आपल्याला. हा बी बार आहे बघा, आणि प्लेन मध्ये हा नॉर्मल वेक्टर असतो, हा लागायचा आपल्याला. या दोघांचा डॉट डिवायडेड बाय त्या दोघांचा मॅग्निट्यूड केल्यानंतर ना साईन थीटाची व्हॅल्यू √3/2. हे स्टँडर्ड नसेल तर काय करायचं, साईनला फक्त इथं पाठवायचं, साईन इनव्हर्स करायचं. येते का लक्षात? हे स्टार्ट केलं का बेटा? कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन्स. ए बेटा, दोन लाईन्स आहेत. आता प्लेन मध्ये दोन लाईन का बरं आले, कारण त्या दोन कोप्लेनर लाईन्स पासून एक प्लेनच तयार होते. कोप्लेनर लाईन्स म्हणजे काय, एका प्लेन मध्ये लाय करणारे लाईन्स, त्याला कोप्लेनर लाईन्स म्हणायचं, ठीक आहे. काय म्हणलंय, वी नो दॅट टू पॅरलल लाईन्स आर ऑलवेज कोप्लेनर. दोन पॅरलल लाईन जे असतात, हे एक पॅरलल लाईन, ही एक लाईन आहे, ही एक लाईन, हे दोन पॅरलल लाईन आहेत की नाही, हे कोप्लेनर असतात. का बरं कोप्लेनर असतात? एक इमॅजिनरी प्लेन दोघांमध्ये कनेक्ट करणारा ड्रॉ करू शकतो की नाही, या दोन्ही लाईन्स मधून पास होणारा एक इमॅजिनरी प्लेन ड्रॉ करू शकतो. ते पॅरलल लाईन्स कसे पण असू दे, असे असे तिरपे, असा, बरोबर का? हे दोघांना साबणामध्ये बुडवलं, साबणाच्या पाण्यामध्ये असं केलं तर एक फिल्म तयार होते, अशी फिल्म तयार होते, बरोबर, सोपची फिल्म तयार होते, प्लेन तयार होते. दोन पॅरलल लाईन्स कोप्लेनर असतात, ठीक आहे. पुढे काय म्हणलंय, इफ टू नॉन पॅरलल लाईन्स आर कोप्लेनर. दोन नॉन पॅरलल लाईन्स कसे पण असू शकतात, नॉन पॅरलल लाईन्स असे पण असू शकतात. ए बेटा, हे दोन लाईन्स, ही एक लाईन, ही एक लाईन, एका प्लेन मध्ये लाय करतात का, करतात का? हा या प्लेन मध्ये, हा या प्लेन मध्ये, एक प्लेन मध्ये कुठे लाय करतात. पण दोन कोप्लेनर लाईन्स जर, सॉरी, दोन नॉन पॅरलल लाईन्स, हे कोप्लेनर नाही आहेत, हे वेगळ्या प्लेन मध्ये, हे वेगळ्या प्लेन मध्ये. दोन नॉन पॅरलल लाईन्स जर कोप्लेनर असतील, कोप्लेनर कधी असणार आहेत, ते एका ठिकाणी इंटरसेक्ट करत असतील तर, बरोबर का? नॉन पॅरलल आहेत पण इंटरसेक्टिंग आहेत. नॉन पॅरलल इंटरसेक्टिंग लाईन्स कोप्लेनर कधी असणार आहेत, ते जर इंटरसेक्टिंग असतील तर. तसंच म्हणलंय का पुढे, काय म्हणलंय, इफ टू नॉन पॅरलल लाईन्स आर कोप्लेनर देन द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0. का बरं शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 आहे, कारण ते इंटरसेक्टिंग असणार. ही लाईन इकडे, ही लाईन इकडे, तर हे कोप्लेनर नसणारच आहे. या लाईनला इकडे आणलं, ह्याच्यापाशी आणलं, दोन्ही लाईन इंटरसेक्ट झाले तर त्यांच्यामध्ये एक प्लेन तयार होणार आहे, असं. येते का लक्षात? तर शॉर्टेज डिस्टन्स काय असतो, 0 असतो. कॉन्व्हर्सली इफ द डिस्टन्स बिटवीन टू नॉन पॅरलल लाईन्स इज 0 देन दे आर कोप्लेनर. काय म्हणलंय, डिस्टन्स बिटवीन नॉन पॅरलल लाईन्स इज 0,
दोन नॉन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स 0 असणार आहे जर ते कोप्लेनर असतील तर. दोन लाईन्स इंटरसेक्ट होतात आणि कोप्लेनर आहेत, बरोबर का? तर त्यांच्यातला शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असतो असा अर्थ. आपण डिस्टन्स बिटवीन लाईन्सचा एक फॉर्म्युला बघितला होता बघा. डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स काय होता? एका तिरप्या लाईनचा एका व्हर्टिकल लाईन बरोबर B1 क्रॉस B2 बरोबर वरती प्रोजेक्शन पडलं होतं. A1 मायनस A2 किंवा A2 मायनस A1 चा डॉट कुणाबरोबर केलं होतं? B1 क्रॉस B2 बरोबर. त्याच्या मॅग्निट्यूड प्रोजेक्शन म्हणलं तर डिवायडेड बाय त्याचा मॅग्निट्यूड. पण ते लाईन इंटरसेक्टिंग होत असेल तर एक कंडिशन लिहिलं होतं बघा. ही कंडिशन लिहिलं होतं. ही कंडिशन लिहिलं होतं की नाही? दोन लाईन इंटरसेक्ट करत असतील तर न्यूमरेटर 0 असतो. म्हणलं होतं का मी तुम्हाला? हे बघा, न्यूमरेटर 0 असतो. दोन लाईन इंटरसेक्ट करत असतील तर ही टर्म 0 असणार आहे, बरोबर का? ही टर्म 0 असणार आहे. आता याच्यावरनं प्लेनचा इक्वेशन कसा मिळवायचा? याच्यावरनं प्लेनचा इक्वेशन कसा मिळवायचा? या A2 ला रिप्लेस करायचा R नी. एक आर्बिटरी पॉईंट घ्यायचा, बरोबर का? हे दोन लाईनचा शॉर्टेस्ट डिस्टन्सचा इक्वेशन आहे तो, बरोबर का? विच इज इक्वल टू 0. ठीक आहे, दोन लाईनचा शॉर्टेस्ट डिस्टन्सचा इक्वेशन आहे जे की 0 येणार आहे. तर हा A2 च्या ठिकाणी मी आर्बिटरी पॉईंट R घेतो आणि ह्या A1 ला तसंच ठेवतो. तसंच केलं का बघा, आर्बिटरी पॉईंट घेतलंय R. मग हा जो इक्वेशन आहे आपल्याला प्लेनचा इक्वेशन मिळतो. काय मिळतो? प्लेनचा इक्वेशन मिळतो, बरोबर का? प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे, प्लेनचा हा नॉर्मल आहे. B1 क्रॉस B2 काय आहे? हे बघा, ह्याचा डायरेक्शन B1 आहे, ह्याचा डायरेक्शन B2 आहे. या दोघांचा क्रॉस केला तर एक नॉर्मल मिळतो. या प्लेनला नॉर्मल मिळते का नाही? या प्लेनला असा नॉर्मल मिळतो. प्लेनला नॉर्मल असणार आहे. प्लेनला नॉर्मल वेक्टर काय असणार आहे? B1 क्रॉस B2 असणार आहे. प्लेनवरचा पॉईंट काय आहे? A1. प्लेनवरचा पॉईंट माहिती पाहिजे. प्लेनचा इक्वेशन लिहायचं असेल तर प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे. हा A पॉईंट आहे, A1 आहे फॉर एक्झाम्पल, A1 बार. आणि इथे आर्बिटरी पॉईंट P आहे, त्याचा पोझिशन वेक्टर R बार आहे. AP इज परपेंडिक्युलर टू B1 क्रॉस B2, बरोबर. सुरुवातीला करत होतो बघा, तसंच केलेलं आहे. ते इक्वेशन मिळालं, प्लेनचा इक्वेशन मिळालं. दोन नॉन पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट करत असतील तर ते कोप्लेनर असतात, बरोबर का? दोन नॉन पॅरलल लाईन इंटरसेक्ट करत असतील तर ते एकाच प्लेनमध्ये लाय करतात. त्या प्लेनचं इक्वेशन आहे, त्या प्लेनचं इक्वेशन आहे. हा झाला वेक्टर इक्वेशन. हा कसला इक्वेशन झाला? वेक्टर इक्वेशन. ह्याचा कार्टेशियन इक्वेशन कसं लिहायचं? ह्यालाच फक्त डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. हे बेटा R मायनस A1 म्हणजे X मायनस X, कुठे गेलं मग? X मायनस X1 असलं पाहिजे. हा इथे आहे बघा, X मायनस X1. ठीक आहे, R मायनस A1 म्हणजे काय? एक वेक्टर आहे. ह्याचे कोऑर्डिनेट्स काय? X Y Z. ह्याचे कोऑर्डिनेट्स काय? X1 Y1 Z1. ही AP वेक्टर कशी मिळते? X मायनस X1 Y मायनस Y1 Z मायनस Z, बरोबर का? हा B1 याचा डायरेक्शन वेक्टर A1 B1 C1, ह्याचा दुसऱ्याचा डायरेक्शन वेक्टर A2 B2 C2. या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0, कारण या पॅरलेलो पाईपचा व्हॉल्यूम 0 आहे म्हणून इक्वेट टू 0. आणि ह्याच्यामध्ये X Y Z असल्यामुळे हे तुम्हाला एक इक्वेशन भेटणार आहे. कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन मिळणार आहे. AX प्लस BY प्लस CZ प्लस D इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये कार्टेशियन इक्वेशन मिळणार. या लागलं का बेटा लक्षात? शो दॅट द लाईन्स आर कोप्लेनर. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइंड बाय देम. हे दोन लाईन कोप्लेनर आहेत, प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करणार? ती कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हे बघा, इथं कंडिशन दिली होती की नाही पहिल्यांदा? दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स 0. दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असेल तर ते दोन लाईन इंटरसेक्टिंग असतात. ही कंडिशन सॅटिस्फाय होती का बघायची. पहिल्या वेक्टरमध्ये A1 आणि B1 ची व्हॅल्यूज आहेत. दुसऱ्या लाईनच्या इक्वेशनमध्ये A2 आणि B2 ची व्हॅल्यूज आहेत. इथं दाखवतो. ह्याच्यामध्ये या पहिल्या लाईनच्या इक्वेशनमध्ये हे काय आहे? हे काय आहे? A1. हे काय आहे? B1. हे A2 B2. तो फॉर्म्युला A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू किती येते बघायची. इथं तसंच केलं का? A2 मायनस A1 केलं पहिल्यांदा, एक वेक्टर मिळाला. त्याच्यानंतर ना B1 आणि B2 चे कोइफिशियंट्स इथे टाकायचे, ह्याचे कोइफिशियंट वरती टाकायचे. याची व्हॅल्यू, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 0, बरोबर का? याचीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. हा इथं दाखवतो, याचीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती, याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. हा फॉर्म्युला आहे त्याचा, ह्याचा फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 0. ह्याचा अर्थ काय? ते दोन लाईन इंटरसेक्टिंग आहे. कारण हे काय रिप्रेझेंट करतो? डिस्टन्स बिटवीन लाईन्स. त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर डिस्टन्स बिटवीन लाईन येतं. पण न्यूमरेटर 0 आला म्हटलं तर डिनॉमिनेटर मॅटर करत नाही. तर डिस्टन्स बिटवीन लाईन किती आहे? 0 आहे, म्हणजे ते इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली म्हणजे ते दोन लाईन इंटरसेक्ट करायला, दोन लाईन इंटरसेक्ट करायला लागलेत.
दोन लाईन इंटरसेक्ट करत असतील तर ते कोप्लेनरच असणार आहेत. कुठलेही दोन लाईन इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यामध्ये एक प्लेन तयार होतोच. तर गिवन लाईन्स आर कोप्लेनर म्हणायचं. आता त्या प्लेनचा इक्वेशन कसा फाइंड आउट करायचा? हाय बघा, त्याचा इक्वेशन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. फक्त इथं x2 च्या ठिकाणी x, y2 च्या ठिकाणी y, z2 च्या ठिकाणी z लिहायचा. तोच डिटर्मिनंट परत एकदा फाइंड आउट करायचा. बरोबर का? कुठे गेलं बाबा? काय केलं? हिने वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं ना आपल्याला. इक्वेशन मध्ये वेक्टर इक्वेशन तयार. तुम्ही कार्टेशियन करून त्या डिटर्मिनंट वरनं कार्टेशियन करून परत त्याला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. हिने डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज केला. कुठे दिला बाबा हा फॉर्म्युला? हा इक्वेशन यूज केले. r मायनस a1 बार डॉट b1 क्रॉस b. इथे डायरेक्टली व्हॅल्यू टाकते. येतं का लक्षात? वेक्टर इक्वेशन ह्या फॉर्म्युल्याने, कार्टेशियन इक्वेशन ह्या फॉर्म्युल्याने. येते का लक्षात? आता काय विदाई आहे का? लास्ट पॉईंट राहिलाय आपला, ते बंद करतो. चालू व्हायच्या बघत चॅनल बंद होईल. बेटा डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम प्लेन. या पॉइंट पासून कुठला गेला, कुठे गेला पॉइंट? बेटा या पॉइंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स, या पॉइंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? हे सगळं त्याचा इतिहास काय लक्षात ठेवायची गरज नाही. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये टर्म्स काय काय तुम्हाला सांगतो. बेटा एका पॉइंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. या जमिनीपासून स्पेसमध्ये कुठेतरी एक पॉइंट आहे. या प्लेन पासून त्या पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय काय माहिती पाहिजे? हे पी म्हणजे काय? हा प्लेन ओरिजिन पासून किती लांब आहे त्याला म्हणायचं पी. नॉर्मल फॉर्म मध्ये बघितलं होतं ना. हा जो प्लेन आहे ओरिजिन पासून किती लांब आहे ते माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर ना हा ए बार काय आहे? त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे. ज्या पॉइंट पासून या लाईनचा हे बेटा डिस्टन्स आपण फाइंड आउट करलो, ज्या पॉइंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करलो त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे. आणि एन कॅप काय आहे? या प्लेनला जे परपेंडिक्युलर वेक्टर आहे त्याचा युनिट वेक्टर आहे. हे सगळं दिलेलं असणार आहे. क्वेश्चन मध्ये सगळं दिलेलं असणार आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही, सगळं दिलेलं असणार आहे. फाय क्वेश्चन बघा, रिमार्क दिली. फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट. या पॉइंट पासून या प्लेन पर्यंतचा डिस्टन्स किती विचार? एकच मिनिट थांबा. हा वेक्टर फॉर्म मध्ये दिलेला आहे. प्लेनचा इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये दिलेला आहे. हा डिस्टन्स आहे का? ओरिजिन पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स आहे का हा? 6. कारण इथं ए बी सी आहे, डायरेक्शन रेशोज आहेत. ह्याला ह्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर इथं काय मिळणार आहे? बोथ साईडला काय करावं लागेल? याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करावं लागेल. कारण इथं आर बार तो इक्वेशन कसा आहे बघा, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी फॉर्म मध्ये दिलं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. हे बेटा गोळ व्हायला लागलाय का? हे जे दिलेलं इक्वेशन आहे ते कसल्या फॉर्म मध्ये? वेक्टर फॉर्म मध्ये. त्याचं नॉर्मल फॉर्म मध्ये कधी दिलेलंच नसणार आहे. आपल्याला जो पी पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये पी पाहिजे का नाही, त्याच्यासाठी या इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. नॉर्मल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार? याला याच्यापासून या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? याला याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यावर एन कॅप मिळतो का नाही? बरोबर, 2 मिनिटात संपू. ह्याला याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यावर एन कॅप मिळते. बरोबर, फक्त इथं डिवाइड करून चालेल का? मॅग्निट्यूडने इथे पण डिवाइड करावं लागेल. तेच केलंय बघा. याचा मॅग्निट्यूड किती येतो? 3 येतो. 3 ने इथे पण डिवाइड केलंय, राईट साईडला पण डिवाइड केलं. बरोबर का? म्हणजे हा 2 का झाला? पी ची व्हॅल्यू झाली. पी ची व्हॅल्यू मिळाली. ए कुठे आहे? बेटा ह्याचे जे कोइफिशियंट आहेत ते ए आहे बघा. बरोबर का? किंवा तोच वेक्टर टाका डायरेक्टली. या दोघांचा डॉट प्रोडक्ट करायचा.